शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार काही ऐकेना, संग्राम जगताप यांचे पुन्हा मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य, अहिल्यानगरमध्ये आक्रोश मोर्चा। आधी मोजणी नंतरच खरेदी खत, महसूल विभागाची योजना राज्यात लवकरात लागू होणार। महसूल विभागाने जमीन व्यवहार पारदर्शक करण्यासाठी आणि जमिनीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे। यापुढे राज्यात जमिनीचे व्यवहार आधी मोजणी मग खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार या 30 सूत्री पद्धतीने व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। एकाच घरात 200च्या वर मतदार, प्रारूप मतदार यादी घोळ, बोगस मतदारांचा संशय। हिंगणा विधानसभा मतदारसंघात देखील असाच प्रकार झाल्याचा आरोप होतोय। वानाडोंगरी शहरातील राजीव नगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकाच घर क्रमांक 1 वर तब्बल 200 मतदार राहत असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत मागणार। राज्यातील 29 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 31,64,000 शेतकऱ्यांना सरसकट मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केलेत। यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंतची भरपाई, ओला दुष्काळ जाहीर करणे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत देणे किंवा कर्जमाफी यासारख्या उपाययोजना समाविष्ट आहेत। मात्र ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी केंद्राची भरीव सहभाग आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या बैठकीत स्पष्ट केले। शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा, कापणी सुरू, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली। खरीप हंगामातील धानाची कापणी आता जोरात सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान मळणीसाठी तयार आहे। अनेक ठिकाणी मळणीलाही सुरुवात झाली। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राकडे लागले। कापणी झालेल्या धानाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, हा कळीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। उमरखेड तालुक्यातील चातारी गावात सर्वेक्षणातील चुकीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका, खरे नुकसानग्रस्त अद्यापही भरपाईच्या प्रतीक्षेत। आजही चातारी गावात 100 ते 150 असे खरे पूरग्रस्त नागरिक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। मात्र अशा वास्तव पूरग्रस्तांना अद्याप शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ पारदर्शक सर्वेक्षण करून सर्व वंचित पूरग्रस्तांना नुकसान भरपाईचे अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। जमीन खरेदीला बागायती मदतीच्या वेळी कोरडवाहू, जमीन खरेदी विक्रीच्या वेळी सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरची नोंद असल्यास ती जमीन बागायती धरली जाते। त्यासाठी शासनाकडून जादा स्टॅम्प ड्युटी आकारली जाते। शेतकरी जमीन घेताना जास्त पैसे देतो कारण जमीन बागायती आहे असे मानले जाते, पण जेव्हा त्या जमिनीवर पावसामुळे पिकांचे नुकसान होते तेव्हा ती जमीन शासनाच्या कागदोपत्रीत कोरडवाहू म्हणून दाखवली जात असल्याचं समोर आलेलं आहे। रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, 14 कोटींपेक्षा अधिक मदत करण्याची प्रशासनाकडे शासनाची मागणी। पुणे जिल्ह्यात ऊस पिकासाठी AI तंत्रज्ञान विनामूल्य, पहिल्या 5,000 शेतकऱ्यांसाठी प्रथम येणाऱ्याच प्राधान्य योजना। एसटी कर्मचाऱ्यांची आजपासून आंदोलन, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता। एसटी कर्मचाऱ्यांना थकीत 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या 18 संघटनांचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने उद्या सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी 45.88 पैसे, अंतिम पैसेवारीकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष। या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवलाय। त्यानंतर आता सुधारित व अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून अंतिम पैसेवारी 15 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे। सरसकटऐवजी अटींवर बोट ठेवून नुकसानीचे पंचनामे, ऊसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली असल्याची अट, दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी लगबग। अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत दिली जाईल अशी ग्वाही राज्य सरकारने दिली। मात्र 5 दिवस ऊस आणि फळबागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल तरच त्या पिकांचे नुकसान होते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे नदीकाठ वगळता अन्य ठिकाणी ऊसाचे नुकसान झाले नाही समजून पंचनामे करण्यात आलेले आहेत। ई-संजीवनीचा 1.24 लाख रुग्णांना लाभ, शासनाची टेलिमेडिसिन योजना। गत 5 वर्षात नागरिकांनी घरबसल्या घेतलाय उपचार। ग्रामीण भागात देखील ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांचा भार, आकर्षक ऑफरमुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांचा भर। लासूर स्टेशन बाजारपेठेत दिवाळीत देखील शुकशुकाट।
ई पोस्ट मशीनमुळे धान्य दुकानदार तसंच कार्डधारकांमध्ये तीव्र नाराजी, धान्य वितरणात तांत्रिक अडचणी। ई पोस्ट मशीन वारंवार बंद पडल्यामुळे आणि थंब न लागल्यामुळे कार्डधारकांना रेशन दुकानात तासनतास थांबावं लागतंय। अनेकदा दिवसभर वाट पाहून देखील धान्य मिळत नाही। रिकाम्या हाताने परताव्या लागत असल्यामुळे नागरिक संतप्त झालेत। प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करत आहेत। अतिवृष्टी माहिती गोळा होताच केंद्राकडे प्रस्ताव। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसान भरपाईची काही ठिकाणची माहिती अद्याप मिळालेली नाही, ती संकलित करून केंद्र सरकारला एकत्रित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। केंद्राला प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यात बदल करता येत नाही। कृषी महसूल विभागाचे कर्मचारी माहिती संकलनाचे काम करत आहेत। कमी भावाने सोयाबीन खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक, कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी। पुन्हा अवकाळीचा धोका। 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पावसाचा तडाखा। महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पडणाऱ्या वादळी पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी बांधवांनी काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे। आता इयत्ता 3री पासूनच शिकवणार AI 2026 पासून सुरू होऊ शकतोय नवा अभ्यासक्रम। सोयाबीन उत्पादनात 17% घट होणार, सोपाचा अंदाज। पावसामुळे देशात पिकाला फटका। देशात यंदा सोयाबीनची लागवड घटली आणि त्यात पावसाने दणका दिलाय। त्यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन 17% कमी होऊन 105 लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेशन असोसिएशनने व्यक्त केलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात 35,000 हेक्टरवरील हळद पीक धोक्यात। अतिवृष्टीचा फटका, पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकरी व्यस्त। सरकारी दिरंगाईमुळे गावखेड्यातील वस्त्यांच्या नावांमधून जात जाईना, नामांतराचे हजारो प्रस्ताव रखडले। देश स्वतंत्र होऊन 7 दशके उलटली तरीही आज गावखेड्यातील अनेक रस्त्यांची आणि वस्त्यांची नावे जातीवरूनच आहेत। गडचिरोली जिल्ह्यात ड्रोनद्वारे टपाल सेवा। सायकलच्या फिरत्या चाकांवरून येणारा पोस्टमन हे सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसणारे चित्र गडचिरोली जिल्ह्यात लवकरच बदलले जाणार आहे। इथल्या दुर्गम भागात आता ड्रोनच्या मदतीने येथील टपाल पोहोचवले जाणार आहे। गव्हाऐवजी आता ज्वारीची भाकरी। शासकीय धान्य वितरणात बदलामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी तयार। आज मुंबईत बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी अर्थ विभागाने तयार करून ठेवलाय। तसेच मुंबईत मुख्य सचिवांसोबत आढावा बैठक घेऊन मदत वाटपाचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। 60% नद्यांचा प्रवाह बदलला, पर्यावरणास मोठा धोका। संयुक्त राष्ट्राचा अहवाल सादर। यंदा 2 महिने अतिथंडीचे। सध्या ऑक्टोबर हीटमुळे दिवसा उकाडा, रात्री गारवा। डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या मते यंदा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान अतिथंडीचा काळ असेल। सध्या दिवसा उकाडा आणि रात्री गारवा जाणवतोय। ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिवसा ऊन आणि रात्री गारवा अशी स्थिती राहील। तापमान 10 अंशापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय। केरळमध्ये आता एकही गरीब नाही। राज्य दक्षिण आशियासाठी बनले आदर्श, प्रत्येक कुटुंबाला घर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार। राज ठाकरेंचा BMCच्या 30% जागांवर प्रभाव, सत्ता पालटाची नवीन समीकरणे जुळणार। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।